पालकमंत्री मेघना दीदी, या ठिकाणी उपस्थित झालेले जिल्हा भाजपाचे अध्यक्ष भुमरे साहेब, अल्पसंख्याक महाराष्ट्र शिवसेनेचे अध्यक्ष सईद भाई, या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेल्या प्रेरणाताई, आपल्या या शिवसेना आणि भाजप युतीचं एकूण सर्व उपस्थित झालेले उमेदवार, नगराध्यक्ष आणि या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येनं आज या बसलेल्या माझ्या माता, भगिनी, बंधू आणि सर्व गावकरी मित्र हो, मी फक्त तुमच्यासाठी या ठिकाणी उभा आहे. त्या गावाला काय लागतंय आणि गावाची इच्छा काय आहे ते मी चांगले जाणू शकतो. तुमचे खरे प्रश्न काय आहेत हे माझ्यापर्यंत येत राहतात, परंतु माझ्या लक्षात आलं की जनतेचा आवाज हा त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही. छोटे मोठे आपले काम असतात, विकासाची कामं, तर ही नेते मंडळी इथं बसली हे करणारच. या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि या शहर विकास खातं ज्यांच्याकडे आहे ते शिंदे साहेब यांच्याकडे सगळं नियोजन आहे. त्यामुळं शहराची चिंता आता तुम्ही बाळगायची नाही. आता फक्त तुम्ही सांगायचे तुमचे प्रश्न काय. तुमच्या घरकुलाचा प्रश्न असो, कोणाचं नाव काळ्या यादीत घातलेला असो, कोणाला 1 किंवा 2च हप्ता मिळालेला आहे, कोणाचा घरकाम रोखलेलं आहे, बाजारातून पैसे घ्यावे लागतात, विनाकारण कर्ज वाढायले. योजना लोकांच्या कल्याणासाठी असतात. योजना लोकांना वेठीला धरायला नाही. आणि म्हणून तुम्हाला असे माणसं निवडून द्यायचे की जे तुमचं काम त्या ठिकाणीच करतील. तुम्हाला एकदाही कुठं जाण्याची गरज पडणार नाही. आपल्या इथं वेगळीच पद्धत होती. काही एखादी योजना निघाली, फॉर्म भरा की आमची गरीब जनता ते फॉर्म भरायला लाईन लावायची. 500 रुपये कशासाठी? नाव नोंदणी करायला. अनेक प्रकारे या ठिकाणी या जनतेची लूट झालेली आहे. योजना किती चांगल्या आणल्या आम्ही. 1992 येस 1992 पाणी पुरवठा योजना. आता पुस्तक तुम्हाला फिल्टरचं पाणी भेटायला की नाही? काय पांढरेबाई बोला हात वर करून, पाणी भेटायला की नाही? ह्यांनी काय केलंय, 1 टाकी उभारली, पाईपलाईन टाकून ठेवलं, अजिबात काही नाही, पुन्हा जोडणी सुद्धा नाही. आमची योजना 2 कोटीतच झाली. मोहन भाऊचे वडीलच होते योजना करायला. अजिबात या ठिकाणी चांगल्या प्रकारे अगोदर काम झालेलं होतं, पण ते बिघडण्याचं काम या मागच्या 10 वर्षात झालं. लोकांचा आवाज या ठिकाणी उंच करण्यासाठी आम्ही एवढे लोक तुमच्या पाठीशी उभे आहेत. आणि मला आता ह्याच्यानंतर तुम्हाला अनेक ठिकाणी बोलायचंय, म्हणून आदरणीय पाहुण्याचा जास्त वेळ न घेता आपल्याला या ठिकाणी शिवसेना भाजप युतीचा उमेदवार निवडून आलाच पाहिजे एवढंच फक्त आपण ठरवावं. एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.